पडले दुर्वेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिनू तैसी रजनी मज झाली ओ माये, अवस्था लावणी गेला अजूनी का नये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कापो कोणी माझी मान, सुखे पिडोत दुर्जन, तुझ होय सीन ते मीन करी सर्वथा. चुकी झाली एक वेळा मज पासोने चांडाळा, उभे करो निया जळा माझी वह्या राखविल्या. नाही केला हा विचार माझा कोण अधिकार, सवर्थासी भार नकडे कैसा घालावा. गेले भोवनिया मागे नये बोलो ते वावगे, पुढलिया प्रसंगे तुका म्हणे जाणावे. भगवंत हाच अभ्यास योग अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाने या योगास आत्मसात करून भगवंताच्या ठायी भगवंताच्या स्वरूपात सामावून जावं, हा यामागचा उद्देश आहे. कारण जीवाला जोपर्यंत शिवतत्व कळत नाही, ईश्वर तत्व कळत नाही, तोपर्यंत जीव अहम भावातच राहतो महाराज. आणि गंमत अशी आहे, आयुष्यभर जे काही कर्म करतो त्यात यश मिळालेल्या कर्माचा करता त्याचं कर्तेपण जीव स्वतःकडे घेत असतो. आणि जिथं अपयश आलं त्याचं खापर आपल्या नशिबावर त्या परमात्म्यावर घालून मोकळा होत असतो महाराज. वास्तविक जीव निमित्त मात्र आहे. प्रत्येक कर्मामागे जरी त्याचं कर्मफळ असलं तरी त्या कर्माची सृष्टीच्या जडणघडणमध्ये उपयोगिता असतेच असते महाराज. उगाच कुठलंही कर्म कोणाच्या नशिबी भगवंताने घातलेलं नसतं. इतरांच्या दृष्टीतून ते कर्म निषिद्ध असेल, परंतु परमात्म्याच्या दृष्टीनं तेच सृष्टीकरिता योग्य असतं. हिंसेला कुठेही थारा दिलेला नाही. पण दुर्जन असेल, उपद्रवी असेल तर अशाची हिंसाच केलेली बरी, हे शास्त्र सांगण्याचं काम स्वस्वरूप देत असतं महाराज. आपण साधना करायला बसलो, डास चावतोय, सोडून दिला तर उपद्रव होणार आहे. सहज स्थितीने तर तो मेला असेल हातून, तर याला मी मारलं हा विचार फक्त अंतःकरणातून येऊ नये. त्याची घटिका संपली होती. परमेश्वरानं माझ्याकडून ते कर्म करून घेतलं. इतक्या सहजपणे आणि प्रामाणिकपणे जेव्हा त्या कर्माकडे जीव पाहतो त्यावेळेस ते कर्म राहत नाही, तो धर्म होतो. ते प्रभूकरता केलेलं काम असतं. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय, जन्माला घालायचं, पालन करायचं आणि संहार करायचा, तिन्ही कर्म भगवंताकडे आहेत. त्यातलं ते एक कर्म आम्हाला निमित्त करून त्यानं आमच्याकडून करून घेतलं. अशा सहज भावनेनं प्रत्येक कर्माकडे आम्हाला पाहता आलं पाहिजे महाराज. आपण मागं चिंतन केलं की एसटीतला कंडक्टर गावोगाव जातं, कुठलंच गाव त्याचं नसतं. पैसा बॅग भरलेली असते पण एकही दमडी आपली नाही, त्याला माहिती असतं. कितीतरी माणसं भेटतात पण कुणाशीच गुंतून राहत नाही.
असलेला पैसा आपला नाही, आपण फक्त विश्वस्त आहोत, या ठिकाणी नियुक्त आहोत याची त्याला पुरेपूर जाणीव असते. बस तैसे असावे संसारी. आणि हे अर्जुनाला कळावं याकरताच भगवंत अर्जुनाला हा योगाभ्यास आत्मसात कर म्हणून सांगतायत. भगवंताच्या ठाई भगवंताच्या स्वरूपात अर्जुनानं एकरूप व्हावं. करता भगवंतच आहे, तोच या युद्धाचंही कार्य करणार आहे हे त्याच्या ठिकाणी बिंबावं याकरता भगवंत हा योगाभ्यास अर्जुनाला सांगत आहेत. आपलं आजचे चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 333 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, आता कृष्णात्वा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. अर्जुन आहे महाराज तो. इतकं सगळं भगवंताने सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो, आता कृष्णात्वा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी, घातला शब्द परी त्याने, परी न शके करू पांगू योग्यतेचा. तो आता मला जो योग सांगितला आहे केशवा देवा, तो माझ्या मनाला तर फार चांगला पटला आहे. पुष्टी देतोय अर्जुन भगवंताच्या सांगण्याला. आता तू मला जो योग सांगितलास तो माझ्या मनाला चांगला पटला आहे, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्याकारणाने मी त्याचं अनुष्ठान करू शकत नाही. मान्य करतोय अर्जुन की तू सांगतोय तितकं योगी म्हणण्याची पात्रता माझ्या अंगी नाही, कारण मायेत आपण अडकलोय, गुरफटलोय याची जाणीव अर्जुनाला झाली महाराज. आणि त्यामुळेच आपण स्वस्वरूपाचा, स्वकर्माचा, स्वतःच्या कर्तव्यापासून आपण दूर गेलो आहे, हेही अर्जुन या ठिकाणी मान्य करतोय. आता कृष्णात्वा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.